पावसाळा जसं सरांनी सांगितलं की ज्या पद्धतीने आनंदाचं वातावरण एक घेऊन येतो, त्यासोबत एक रोगराई पण वाढते, सगळ्यांना इन्फेक्शियस किंवा संसर्गजन्य आजार. त्याचं चेस्ट फिजिशियन म्हणून जे रुग्ण माझ्या संपर्कात येतात त्यामध्ये सर्वात जास्त रुग्ण म्हणजे न्यूमोनियाचे असतात, ज्यामध्ये 3 प्रकारचे न्यूमोनिया आपण बघतो: व्हायरल, बॅक्टेरियल आणि फंगल. फंगल न्यूमोनिया किंवा बुरशीचे न्यूमोनिया हे जे असतात ते न्यूमोनिया ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, ज्या पेशंटला ऑलरेडी किडनीचे, लिव्हरचे किंवा डायबिटीस सारखे आजार आहेत आणि डायबिटीस ज्यांचा अनकंट्रोल्ड असतो, की कंट्रोलमध्ये जेव्हा शुगर नसते, त्या पेशंटला बुरशीचे न्यूमोनिया होऊ शकतात. आणि बऱ्याचदा हे सुरुवातीला सिम्पटम्स सगळ्या न्यूमोनियाचे खोकल्यापासून किंवा तापापासून सुरू होतात, दम लागल्यापासून सुरू होतात, पण हे न्यूमोनियाचं निदान योग्य प्रकारे होत नाही. तर अशा न्यूमोनियासाठी जर पेशंटला लवकर त्याचं निदान झालं तर त्याची पुढचे जे आउटकम किंवा रिझल्ट असतात, न्यूमोनिया बरा होण्याचं जे प्रमाण असतं ते चांगलं असतं. सो हे न्यूमोनिया मिस न होण्यासाठी सर्वात लवकरात लवकर जर तुम्ही तुमच्या योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतला तर असे न्यूमोनियाज आपण लवकर निदान करू शकतो. बॅक्टेरियाचे न्यूमोनिया, फंगल न्यूमोनिया आणि व्हायरल न्यूमोनिया. तर जसं व्हायरल न्यूमोनियामध्ये कोविड झालं, फ्लू किंवा इन्फ्लुएन्झा याचं इन्फेक्शन्स या वातावरणामध्ये टेम्परेचर व्हेरिएशन जास्त असतं. अचानक गरमी वाढते, पाऊस पडतो, थंडीचं प्रमाण वाढतं, याच्यामध्ये व्हायरसेस जास्त ग्रो होतात आणि व्हायरल न्यूमोनियाचं प्रमाण वाढतं. त्याबरोबरच ज्या पेशंट्सला अस्थमा, ॲलर्जी किंवा दमा हे जे प्रमाण आहे, सध्या नाशिकचं वातावरण तुम्ही बघताय, सगळीकडे डस्ट आणि प्रदूषण खूप जास्त वाढले, कन्स्ट्रक्शन साईट्स खूप जास्त वाढले, त्यामुळे ज्या ज्या लोकांच्या घराच्या आजूबाजूला असं काही ॲलर्जीचं किंवा धुळीचं प्रमाण जास्त आहे, त्या पेशंटला ॲलर्जिक ट्रिगर्स होतात. वातावरणातली गारवा वाढल्यानंतर पण ॲलर्जीचे ट्रिगर्स होतात आणि अस्थमा किंवा दम्याचे जे रुग्ण असतात त्यांना दम्याचा अटॅक येण्याचे प्रमाण वाढतं. ढगाळ वातावरणामुळे बऱ्याच लोकांना अशा पद्धतीचा त्रास होऊ शकतो. सो अशा रुग्णांसाठी माझा एकच सल्ला राहील की तुम्ही तुमच्या चेस्ट फिजिशियनचा योग्य सल्ला घेतला पाहिजे. जे रुग्ण इनहेलर्सचा किंवा दम्याच्या पंपाचा वापर करताय किंवा ज्या रुग्णांना वाफेचं औषध किंवा दम्याची औषधं चालू आहेत, ते त्यांनी या वातावरणामध्ये रेग्युलरली त्याचा वापर केला पाहिजे. आणि प्रिव्हेन्शनसाठी तुमचं संतुलित आहार, त्यासोबतच तुमचं रेग्युलर एक्सरसाइज, श्वासाचे व्यायाम, प्राणायाम सारखे एक्सरसाइजेस तुम्ही रेग्युलर केले पाहिजे. आणि ज्या रुग्णांना बाकीचे आजार सोबत असतात, म्हणजे फक्त दमा असं नाही, पण किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, डायबिटीस सारखे आजार, हायपरटेन्शन हे ज्यांना सोबत आहे त्यांनी ते आजार पण योग्य प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्या फिजिशियनचा सल्ला घेतला पाहिजे. शेवटचं गोष्ट की याला प्रिव्हेन्शन कसं करायचं. प्रिव्हेन्शनसाठी सर्वात महत्त्वाचं हायड्रेशन ठेवणं. व्हायरल न्यूमोनियासाठी खूप असं अँटीबायोटिक्सचा गरज आपल्याला नसते. कमीत कमी अँटीबायोटिक्समध्ये फक्त आपण प्रॉपर सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट देऊन की जी लक्षणं आहेत ती लक्षणं सांगून आपण त्याला ट्रीट करून हायड्रेशन आणि काही बेसिक मेडिसिन्सवरती पण जर लवकर व्हायरल न्यूमोनियाचं निदान झालं तर ते बरे होऊ शकतात. पण जर हेच न्यूमोनिया सिव्हिअर स्टेजला गेले, पुढच्या स्टेजला गेले, न्यूमोनियाचं प्रमाण वाढलं, तर मग त्यांना आयसीयूची गरज लागते. पाण्यातून चाललो तर त्याच्यामुळे लेप्टोस्पायरा किंवा असे आजार होतात. तसंच दूषित पाणी यामुळे गॅस्ट्रो, लूज मोशन, उलट्या, पोटदुखी अशा प्रकारचे त्रास होतात. तसंच सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन्स, थ्रोट पेन, कफ हे जे असतं हे संसर्गजन्य असतं. जर कोणाला आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला खोकला असेल आणि तो प्रोडक्टिव्ह कफ असेल, जर स्फुटम येत असेल त्या व्यक्तीला, तर त्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे इतर जे त्यांच्या संपर्कात आलेले असतात त्यांनाही हा खोकल्याचा त्रास होत असतो. तसंच ह्या दिवसांमध्ये श्वान सर्पदंश, श्वानदंश ह्या गोष्टींची पण शक्यता जास्त असते. कारण हे प्राणी पावसामुळे कुठंतरी जमा होतात किंवा आडुसा शोधतात, त्याच्यामध्ये आपल्या संपर्कात आल्याने त्याच्यामुळे आपल्याला तो त्रास होऊ शकतो. ते जनरली हे कॉमन आजार आहे, ते पावसाळ्यामध्ये होतात. तर त्याच्यापासून प्रिव्हेन्शन कसं करू शकतो, तर आपण ते साचलेलं पाणी जिथं असेल ते अवॉइड करणं, स्वतः प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणं, पूर्ण कवर असे कपडे घालणं, इम्युनिटीसाठी चांगलं हेल्दी डाएट ठेवणं आणि ताप आला किंवा कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन वाटलं तर त्वरित डॉक्टरांना संपर्क साधणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी फॉलो केल्या तर आपण ह्या गोष्टी आजारांपासून बचाव करू शकतो.